नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या 24 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सिंधू अनाथ आश्रममध्ये जाते. कोणी नसताना गुपचूप त्या कपाटामध्ये असणारी फाईल बाहेर काढते. फाईलमध्ये ती वाचते की बस ॲक्सिडेंटमध्ये एक मुलगा अनाथ म्हणून इथे सामील झाला होता आणि त्याचंच नाव विनायक आहे म्हणून. हे सगळं काही सत्य आता सिंधूला समजताना ती म्हणते, म्हणजे विनायकच माझा अंकुर आहे. तर एवढा दिवस माझा मुलगा माझ्याजवळ असूनसुद्धा मी ओळखू शकले नाही. असं म्हणत म्हणत ती डायरेक्टली इकडे विनूच्या रूममध्ये जाते. विनू हा बेडरूममध्ये झोपलेला असतो. तिथे जाते आणि सिंधू विनूच्या अंगावरून हात फिरवत त्याच्यापाशी जाऊन जोरजोरात रडते. त्याच्या अंगावर पडते आणि म्हणते, बाळा मला माफ कर. एवढ्या दिवस मला माहिती नव्हतं की माझा विनूच माझा अंकुर आहे म्हणून. एवढ्या दिवस माझा मुलगा माझ्याजवळ होता तरीसुद्धा मी तुला ओळखू शकले नाही बाळा, असं म्हणून ती रडायला लागते. तर इकडे या क्षणी मधूसुद्धा विनूकडे चाललेली असते. तर इकडे सिंधू माझा अंकुर म्हणून विनूपाशी रडत असते. आता कशाप्रकारे तिकडे गेल्यानंतर सिंधू कशाप्रकारे मधूचा काटा काढणार आणि कायमची तिला जन्माची अद्दल घडवणार हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.